उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोलीच्या सतीश खडके यांनी अनोख्या पद्धतीने शेळी पालन केलंय। विविध कार्यक्रमांसाठी ज्याप्रमाणे स्टेज उभं केलं जातं तसंच स्टेज त्यांनी शेळ्यांसाठी उभं केलंय। या स्टेजमुळे शेळ्यांचं शेड स्वच्छ राहतं आणि शेळ्या रोगराईपासून दूर राहतात। कशा ते जाणून घेऊयात। सतीश खडकेंच्या शेळ्या 5 फूट उंचीवर आणि लोखंडी जाळ्याच्या स्टेजवर राहतात। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोलीत बंदिस्त शेळी पालनातील हा एक प्रयोग। घरातील गृहिणींनी कोणालाही न सांगता अगदी लहान स्तरावरून शेळी पालन व्यवसायाची सुरुवात केली। यातून येणाऱ्या पैशातून सोन्याची खरेदी सुरू झाली। सतीश यांना घरात येणाऱ्या सोन्यामागचं रहस्य समजत नव्हतं, मात्र जेव्हा व्यवसाय वाढवण्याची वेळ आली तेव्हा सतीश खडकेंना महिलांनी याची कल्पना दिली आणि इथंच बंदिस्त शेळी पालनाला सुरुवात झाली। विचारला गेल्यावर आमच्या डोक्यात त्यांनी ते सांगितलं की हे सगळं सोनं बिना आम्ही त्यापासूनच घेतलेलं आहे आणि मग अशा 5-5 शेळ्या घेऊन 10 शेळ्याला तो माणूस ठेवावा का, तर ते ठेवायचं का म्हणल्यावर माझ्या डोक्यात थोडी आयडिया आली की सर्वसाधारण असं रिकाम्या रानात शेळ्या बांधायच्या किंवा ते सोडायच्या, चारायला न्यायच्या, अशा सिस्टीमने जर गेलं तर मग तुम्हाला काम किती पडणार आहे, तर सर्वसाधारण काम बाकीचं तुम्हालाच करावं लागणार आहे। चांगल्यापैकी हायटेक जर स्ट्रक्चर उभा केलं तर त्या स्ट्रक्चरपासून स्ट्रक्चरमध्ये आपला वेळही कमी जाईल आणि आपला कायमस्वरूपी एक व्यवसाय उभा राहील। सतीश यांनी विविध ठिकाणच्या शेळी पालन प्रकल्पांना भेटी दिल्या, मात्र प्रत्येक ठिकाणी शेळ्यांचं शेड जमिनीवर असल्यानं तिथं घाण त्यांना पाहायला मिळाली। यामुळे सतीश यांनी शेळ्यांचं शेड जमिनीपासून वर तयार करण्याचा निर्णय घेतला। स्थानिक कारागिराच्या मदतीनं हे प्रशस्त लोखंडी शेड उभं केलं। 10 बाय 10 आकाराचे 10 ब्लॉक तयार केले। शेळ्यांच्या उंचीप्रमाणे गव्हाण आणि पाण्याची व्यवस्था केली आणि उस्मानाबादी जातीच्या 50 शेळ्या आणून शेळी पालन सुरू झालं। असं जी खालचं झाडता यावं आणि वर लेंड्याचा आणि मूत्राचा संपर्क शेळ्याशी येऊ नये असा हिशोब ठेवून आम्ही 5 फुटावर स्टेज मारायचा प्रयत्न केला आणि मग एका ब्लॉकमध्ये किती शेळ्या कोंडायच्या तर आम्ही ठरवलं की 11 शेळ्या कोंडायच्या। खाली ॲडजस्टेबल गव्हाणी केल्या जेणेकरून उंचीप्रमाणे आपल्याला ते ॲडजस्ट करता याव्यात, मग पाण्याचं बी ॲडजस्टेबल केलं। सहजासहजी शेळ्यांना कुठला आजार येतो तर ते आजार म्हणजे व्हायरल इन्फ्लेक्शन जास्त असतं। व्हायरल इन्फ्लेक्शन हे घाणीमुळे येत असल्यामुळं आम्ही घाणीचा संपर्कच शेळ्यांशी येऊ द्यायचा नाही असं ठरवून हे स्टेजची उभारणी केली। सध्या इथं 110 शेळ्या आहेत। खडके कुटुंबातील प्रत्येक सदस्य इथं रोज 2 तास काम करतो, त्यामुळे मजुरांची गरज राहत नाही। जमिनीपासून 5 फुटावर शेड उभारल्यानं शेळ्यांच्या लेंड्या आणि मूत्र जमिनीवर पडतं। शेडमधील वातावरण स्वच्छ राहतं, शेळ्या रोगराईपासून दूर राहतात। शिवाय लेंडी खत बनवण्यासाठी लेंड्याही सहज गोळा करता येतात। शेळ्या वरी बांधलेल्या असल्यामुळं त्यांच्या गोमूत्राचा त्रास नाही, लेंड्या खाली पडतात आणि त्यांचा झाडण्याचा काही त्रास आम्हाला नाही, वास नाही, काही नाही। काही वेळ आम्ही द्यायचं ठरवलं, मग मी कॉलेज करून आल्यानंतर 2 तास पण लागत नाहीत, 1.5 ते 2 तास इथं दिल्यानंतर सगळं काम इथलं होतंय। आतापर्यंत सतीश खडकेंनी 35 बोकडांची 7,000 रुपयाच्या दरानं विक्री केली आहे। घरच्या शेतीसाठी वापरून उरलेलं 45 ट्रॉली लेंडी खत त्यांनी 3,000 रुपये ट्रॉलीच्या दरानं विकलंय। यातून त्यांना 4 लाखांचं उत्पन्न मिळालंय। तर शेजारीच कडकनाथ, वनराज, बॉयलर कोंबड्यांचं शेड आहे, यातून त्यांना अतिरिक्त नफा मिळतो। शेळीपालन, कुक्कुटपालन आणि शेती असा मिळून कुटुंबाला वर्षाकाठी सरासरी 10 लाखांचा नफा होतो। 35 बोकड विकलेले आहेत, तर 30 ते 35 बोकडाची सर्वसाधारण 20 किलोच्या आसपासचे होते, तर त्याची किंमत सर्वसाधारण 7,000 रुपये ह्याप्रमाणे विकलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला सर्वसाधारण 30 बोकड धरले आपण तर 30 बोकडाची 7-21 हे 2 लाख रुपयाच्या आसपास रक्कम आम्हाला मिळाली। आम्ही बागायत क्षेत्र असल्यामुळं ह्या सगळ्या क्षेत्राला जर खत वापरायचं ठरलं तर आमचं 2 वर्षात हा सगळ्या क्षेत्राला खत आमचं टाकून पूर्ण होईल। त्यानंतर आम्हाला लेंड्या सुद्धा विकायचे म्हणले तर विकायला सापडतील आणि अशा पद्धतीने आम्ही चेन सिस्टीम करायचा प्रयत्न केलेला आहे। शेतीतील चारा शेळ्यांना आणि लेंडी खत पुन्हा शेताला अशी साखळी पद्धत त्यांनी वापरली।
उत्पादन खर्च कमी होऊन वर्षाकाठी शाश्वत नफा त्यांना मिळतोय। सतीश खडकेंचा हा प्रयोग शेळीपालन व्यवसायाला नक्कीच दिशा देणारा ठरतोय। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।